महाराष्ट्रात सध्या सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे। पुढच्या काही दिवसातही विशेषतः विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी कारण ठरू शकतं पॅसिफिक महासागरातलं टायफून अर्थात चक्रीवादळ। नेमकं इथे काय घडतंय, पावसाविषयी भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो आणि सध्या राज्यात कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी काय अलर्ट आहेत जाणून घेऊया। पॅसिफिक महासागरात सध्या रगासा हे एक अतितीव्र चक्रीवादळ घोंगावतंय। या परिसरातली चक्रीवादळं टायफून म्हणून ओळखली जातात। रगासा हे एक सुपर टायफून आहे आणि फिलिपिन्समध्ये ते टायफून नांदो नावानं ओळखलं जातंय। हे टायफून यावर्षीचं जगातलं सर्वात तीव्र वादळ असून ते तैवान, हाँगकाँग, मकाऊ, चीन आणि फिलिपिन्समध्ये धुमाकूळ घालू शकतं। म्यानमारपर्यंत याचा प्रभाव पाहायला मिळू शकतो। या वादळाचे अवशेष त्यानंतर बंगालच्या उपसागरात दाखल होऊन इथे 25 सप्टेंबर नंतर नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे। सध्या बंगालच्या उपसागरात आधीच एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, तर 3 दिवसांनी ही नवी प्रणाली तयार होणार आहे। याच्या प्रभावामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशचा उत्तरेकडचा किनारा तसंच विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तसंच मराठवाड्यातही 5-6 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो। 22 सप्टेंबर रोजी जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि बीडमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय, तर राज्यात इतर सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासाठी किंवा मेघगर्जनेसह पावसासाठी येलो अलर्ट दिला आहे। तर 23 सप्टेंबर रोजी विदर्भातला काही भाग वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथे अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। दरम्यान मान्सूननं आज गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या आणखी काही भागातून माघार घेतली आहे। पुढच्या काही दिवसात दिल्लीतूनही पाऊस माघार घेईल, पण महाराष्ट्रासह पूर्व आणि दक्षिण भारतात मात्र पावसाचा जोर कायम